नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम.फॉर्म ॲडमिशन 2026 रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही कसं करणार आहात. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, डेमो व्हिडिओ. तर त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी प्रोसिजर समजून घ्या ॲडमिशनची काय असणार आहे. रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स ही फर्स्ट प्रोसिजर आहे. त्यानंतर लागते मेरिट लिस्ट आणि त्यानंतर पुढे असतात कॅप राऊंड. तर आता सध्या फक्त आपण इथं आहोत, रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी. तर पहिलीच वेबसाईटवरती क्लिक करा तुम्ही. आता क्लिक झाल्यानंतर इथे ॲडमिशन पोर्टल 2026-27 वरती क्लिक करा. खाली तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये एम.फॉर्म और फॉर्म डी असं ऑप्शन दिसेल. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला करायचंय. तर फर्स्ट टाइम आपण रजिस्ट्रेशन करत आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला न्यू युजरवरती क्लिक करायचंय, रजिस्टर म्हणायचं. आता या ठिकाणी लागणार तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड. तुमचा ईमेल आय डीचा नको, पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा इथे. तो मिनिमम 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे. त्यात 1 अप्पर कॅरेक्टर, लोअर कॅरेक्टर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे, एक नंबर असला पाहिजे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा करायचा आणि आधार नेम इट शुड बी ॲज पर द फुल नेम इट शुड बी ॲज पर आधार नेम. जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच तुम्ही टाका आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका आणि रजिस्टर करा. तर या पेजवरती तुम्हाला एकदा रजिस्टर केल्यानंतर व्हेरीफाय फॉर युअर ईमेल असा मेसेज येईल. तर त्या मेसेजवरती तुम्ही क्लिक करा ईमेलचा पॅन ओपन करून. त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचंय. जे पासवर्ड आपण टाकला होता आणि ईमेल ॲड्रेस जो टाकला होता त्याने आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर जसं तुम्ही लॉग इन करता तर तसं तुम्हाला इथं विचारलं जाईल आधार आय डी आणि आधार कार्ड जे आहे तर हे डिजी लॉकरमधून तुम्हाला ॲक्सेस त्याचा. तर तुम्ही आधार आय डीवरती क्लिक यावरती गो करा पूर्वी, प्रोसीड टू डिजी लॉकरवरती जाण्याच्या आधी. तर त्यानंतर हे जे काही ॲटोफेच ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही आहे. तर तुम्ही फक्त ॲटोफेच जे होणार आहेत ते सोडून बाकीच्या गोष्टींवरती तुम्हाला जायचं आहे. तर जसे ह्या फील्ड्स इथं दिलेल्या आहेत की तुमचं जे नाव आहे ते एस.एस.सी. नुसार तुम्ही टाकू शकतात. फादर नेम, मदर्स नेम, जेंडर, रिलिजन हे सगळं तुम्हाला 1 बाय 1 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. त्यानंतर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, एस.एस.सी. इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट, पासिंग इयर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. टोटल पर्सेंटेज किती, बोर्ड कोणता होता हे सगळं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि वेदर युअर ॲपियर्ड ऑर ॲपिअरिंग फॉर 12th in 26 तर येस असेल तरच येस करा, नो असेल तर इथं सरळ नो करून टाका. आणि त्यानंतर तुम्हाला इथं 12वीचे मार्क्स विचारले जातील तर 12वीचे मार्क्स तुम्ही इथं टाकून द्या. त्यानंतर आय कन्फर्म वरती क्लिक करा आणि सेव्ह चेंजेस वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल हे सगळं झाल्यानंतर. तर इथं ओके, येस, माय डिटेल्स आर करेक्ट वरती क्लिक करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथं आता फॉर्म भरण्यासाठी सेंट्रलाइज कॅप ॲडमिशन प्रोसेस रजिस्टर इयर वरती क्लिक करा. टेक्निकल कोर्सेसमध्ये या. तर टेक्निकल कोर्सेसमध्ये तुम्हाला इथं PG कोर्सेसमध्ये जायचे. मास्टर ऑफ फार्मसी रजिस्टर नावावरती क्लिक करा. आता इथून पुढे आपली प्रोसेस सुरू होणार आहे. त्यानंतर 1 बाय 1 आपल्याला इथं आता सिलेक्ट करायचे. तर उजव्या बाजूला हे डॅशबोर्ड खाली तुम्हाला स्क्रुटिनी, सिलेक्ट स्क्रुटिनी यावरती क्लिक करायचे. तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू शकतात किंवा ई स्क्रुटिनी पण करू शकतात. जसं मी फिजिकल स्क्रुटिनीवरती सिलेक्ट करतो, सेव्ह अँड प्रोसीडवरती केलंय. तर त्यानंतर इथं मला येईल डिस्ट्रिक्ट कोणती सिलेक्ट करायची. सपोज मी अहिल्यानगर सिलेक्ट केलंय आणि FC मी टाकलंय जसं की 51-91. तर इथं तुम्हाला डेट पण सिलेक्ट करायची, तर कोणत्या डेटला तुम्ही हे FC करणार आहात. आणि
टाईम स्लॉट अवेलेबल असतात, तर त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं जिथे जिथे अवेलेबल असेल तिथं आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं. त्यानंतर येणार आहे तुमचं जीपॅट. तर तुम्ही जीपॅट आहात का, तर जीपॅट येस वरती क्लिक करा. पासिंग इयर या ठिकाणी 2024 पासून दाखवलेलं आहे, तर तुम्ही 2024ला जरी पासआउट असेल तरी व्हॅलिड असणार आहे. 2026 सपोज मी सिलेक्ट केले तर जीपॅट रोल नंबर टाकायचे. पर्संटाईल कदाचित हे पाठीमागच्या जे ॲटो फेच होतं तर ते बघू आपण ॲटो फेच होतंय का. जर नसेल होत तर आपल्याला टाकावं लागेल, जर होत असेल तर ते ॲटो फेच होऊन जाईल. त्यानंतर पुढची बाब आहे सिलेक्ट ॲडमिशन फॉर. तर तुम्हाला जर फार्मडी कोर्समध्ये जर पुढे जायचं असेल तर पोस्ट बॅकलरेट कोर्स, तर त्यात पण तुम्ही जाऊ शकतात. तर बोथला जरी अप्लाय केलं तर बोथलाही करा. स्पॉन्सरशिप हा जो प्रकार आहे, तर ज्यांना स्पॉन्सरशिप भेटली, जसं की बी फार्म त्यांनी कंप्लीट केलं आणि काही दिवसानंतर त्यांना एम फार्म कंप्लीट करायचं, तर कंपनी त्यांना सांगते की तुम्ही एम फार्म करा, तर त्या वेळेस त्यांना स्पॉन्सर केलं जातं. तर असे ते कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यांनी स्पॉन्सरशिपवरती क्लिक करा, कारण स्पॉन्सर आणि नॉन स्पॉन्सरच्या सीट ह्या वेगळ्या असतात. तर तुम्ही बाकीचे जे रेग्युलर स्टुडंट आहेत हे तुम्ही सगळे नॉन स्पॉन्सरवरती क्लिक करा. तर ॲटो फेच ते होत नाही, तर तुम्हाला ते टाकायचं आहे जीपॅटचा रिझल्ट. त्यानंतर आहे टाईप ऑफ कॅन्डिडेचर. तर इथं या ठिकाणी तुम्हाला टाईप ए सिलेक्ट तुम्ही करा. बाकीचे जे टाईप्स आहेत तुम्ही ते गरजेनुसार वाचून घ्या. 99% हे टाईप ए मध्येच असतात. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. त्यानंतर तुम्हाला टाईप ए साठी तुमची जी 12वी आहे तर ती कुठून झाली आहे, तर ते 12वी ती डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं टाकायची. त्यानंतर ग्रॅज्युएशन कुठल्या डिस्ट्रिक्टमधून झाले ते तुम्हाला इथं टाकायचे. त्यानंतर खाली आल्यानंतर याच्यापैकी तुम्ही कुठलं डॉक्युमेंट देणार टाईप ए साठी, तर तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट देणार, बर्थ देणार आहे, ते कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट देणार आहेत. आणि कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेटवरती बर्थ प्लेस मेन्शन असेल तर ह्या तिन्हींपैकी कुठलं तरी एक देऊन टाका तुम्ही. जसं की डोमिसाईलवरती लिहिलेलं असतं पुढं आपलं डेट ऑफ बर्थ प्लेस आहे, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती सुद्धा बऱ्याचशा वेळेस मेन्शन केलेलं असतं ते बर्थ प्लेस कुठे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. आता पुढे चालून तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशन डिटेल्स विचारलेले आहेत. तर रिझर्वेशन डिटेल्ससाठी तर पहिलं आहे की विच कॅटेगरी यू बिलॉंग. आता जे जनरलमध्ये आहेत त्यांना GWSचा ऑप्शन येणार आहे. जे रिझर्व्ड कॅटेगरी आहे तर त्यांनी रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये याच्यापैकी कुठली कॅटेगरी ती तुम्ही सिलेक्ट करायची. आणि त्यानंतर सब कॅटेगरी अँड ऑथॉरिटी. तर ही जी ऑथॉरिटी आहे इश्युइंग कास्ट सर्टिफिकेट, तर हे तुमच्या सर्टिफिकेटवरती दिलेले असते, तर तुम्ही ती चूज करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की PWD म्हणजे फिजिकली डिसेबल्ड आणि डिफेन्समध्ये कुणी आहात का, तर ते बघून घ्या ऑप्शन्स. येस नो वरती क्लिक करा. त्या नॅशनॅलिटीसाठी तुम्ही याच्यापैकी काय देणार आहेत, तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर नॅशनॅलिटी कुठलं तरी एक क्लिक करा याच्यावरती जे असेल ते. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स इथे ऍड करायचे. तर 10वीचं रोल नंबर तुम्हाला इथे टाकायचं. पासिंग इयर ऑलरेडी आपण टाकलं होतं आधी. त्यानंतर तुमचे ॲग्रिगेट मार्क्स, मॅथमॅटिक्सचे मार्क्स, त्याच्यानंतर सायन्स, इंग्लिश, आणि त्यानंतर हे 12वीचे मार्क्स ऑलरेडी आपण इथं टाकले होते, तर त्यामुळे ते ऑलरेडी येऊन गेलेत. तर तुम्ही ऑलरेडी हॅव टेकन द ॲडमिशन फॉर एम फार्मसी कोर्स, तर इथं नो करा, तर शक्यतो नो जास्त, आणि पास्ट शक्यतो असणारच आहात. तर तुम्हाला इथं युनिव्हर्सिटी विचारलेली आहे, तर युनिव्हर्सिटी तर या ठिकाणी सपोज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, तर त्याच्यावरती मी क्लिक करतो. आणि इथं विचारलेलं आहे CGPA, ग्रॅज्युएशन मार्क्स इन द CGPA ऑर पर्सेंटेज. तर हे ग्रॅज्युएशन मार्क्स इन द CGPA ऑर पर्सेंटेज. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर तुम्हाला इथं टाकायचे ॲग्रिगेट मार्क्स. तर हा प्रत्येक वेळेसचा विषय आहे, तर हे कसे कॅल्क्युलेट करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे तुमचं कॉलेज तुम्हाला देईल. तर याच्यामध्ये सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 8 पर्यंत तर हे असे मार्क्स असणार आहेत. तर इथं 725 आणि 675 तर मॅथमॅटिक्सचा विषय असल्यामुळं थोडेसे त्यात चेंजेस आहेत. तर इथं ऑप्टेन मार्क्स जे आहेत ते हे लेजर कॉपीमधून तुम्हाला भेटणार आहात.
आणि हे लेजर कॉपीतून ते मार्क्स इथं टाकून द्यायचे आणि त्यानंतर त्याची टोटल काढायची. तर ह्या फॉर्मॅटमध्ये इथं CGPA तुमचा टाकला जाईल आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे कॅल्क्युलेट होतील आणि आउट ऑफ किती मार्क्स असतील ते इथं कॅल्क्युलेट होईल. तर टोटल मार्क्स इथं तुमचे येणार आहेत, तर हे ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. तर तो फॉर्मॅट सुद्धा तुम्ही वापरू शकता जो मी तुम्हाला दाखवलाय, तसं तुमच्या ऑफिसमधून तुम्ही तयार करून घ्या कॉलेजकडून. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम येतोय की जसं मी CGPA वरती क्लिक करतो, तर CGPA वरती क्लिक केल्यानंतर मी मार्क टाकण्याचा जर प्रयत्न केला तर मार्क फक्त पर्सेंटेज मध्ये टाकता येऊ राहिले, CGPA मध्ये टाकता येत नाही. जसं मी इथं CGPA वरती सपोज क्लिक करतोय, 3908 माझे मार्क्स आहेत, तर ते जात नाही. तर पर्सेंटेज वरती जसं मी क्लिक करतोय तर पर्सेंटेज मध्ये मला ते मार्क्स टाकता येतात, म्हणजे इनफॅक्ट CGPA सुद्धा इथे टाकता येत नाही. तर तुम्ही डायरेक्ट पर्सेंटेज वरती मार्क टाका आणि 7 प्रोसीड करा. तर या ठिकाणी आता तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची. तर पर्सनल इन्फॉर्मेशन ही आपोआपच आलेली आहे, तर फक्त तुम्हाला इथं अपार ID टाकायचं आहे. तर अपार ID कसं तुम्ही डिजिलॉकरमधून काढणार आहे, तर याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण तयार केलेला आहे. तर त्या ठिकाणातून तुम्ही अपार ID जो आहे तो तुम्ही तो काढू शकतात, किंवा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल अपार IDचं तर ते डायरेक्टली तुम्ही इथं वापरू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथं फोटो विथ सिग्नेचर ऍड करायचा आहे. फक्त फोटो तुम्ही इथे ऍड करू नका. मग 7 प्रोसीड वरती क्लिक आणि पुढे चालून तुम्हाला डॉक्युमेंट्स 1 बाय 1 इथं ऍड करायचे आहेत. फोटो झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात, तर ज्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला अपलोड करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट सगळेच तुम्ही अपलोड करून टाका. म्हणजे 4 वर्षाचे रिझल्ट प्लस तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट, हे असं 5 डॉक्युमेंटचं तुम्ही तिथं अपलोड करून टाका. सेम वाईज त्याच्यापेक्षा इयर वाईज रिझल्ट तुम्ही अपलोड करा. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.